नमस्कार. गेली दिवाळी गेला दसरा, सगळा मागचा पुढचा आता तुम्ही इसरा. चेहरा मातूर ठेवा तुमचा हसरा. बोलबाला टीव्हीशा, मुरबारी वायवांचा गणशा. तुम्हाला ह्या नवीन वर्षाच्या पक्क्या पक्क्या शुभेच्छा. बखोत तकट वायानं घालवता बोलू आपण पुढच्या बातम्यांचे. आज ना टकलीक करून करून मी गौऱ्याला मशाला पाठवले. बाई तुम्ही सांगा, इथं गाव पागून काय पोट भरायचे का? भरायचे नाही ना. आज जणू की राज्यामध्ये म्हणजे जत्रेचं लौकिक आहे. तिथं व्यापार करायला घाटवशा गाय ना, परदेशातल्या गाय ना, कुठल्या कुठल्या लांब लांबशा लोक येतात. मग इथल्या पोराला का काही रोग आले का बरं? नोकऱ्या नाही म्हणजे रोजगार नाही, रोजगार नाही. रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी येतातच का नाही. मग त्याला रोजगार आपण स्वतः रोजगार निर्माण करायला काय हरकत आहे का? असं पाठीपासून दुकान लावायला गेलं बलांकीटांना बोलल्यावर राग येते का नाही? बोलतात ना सख्याला राग येते, तशी तारा झाली आता. मच्छाला जायला पाहिजे नाही, ऊन लागते, थंडी वाजते. ह्या असा जर घेतला ना तर मग जोरदाला घेईल ना, बॅट घेऊन क्रिकेटच खेळायला जाईल. बॅट बॉल खेळलो त्याचा पोट भरतो. तर आता त्याच्याविषयी पण काही बोलू शकत नाही. हे आपल्या शहापूरचा त्या शेरेगावचा त्या यांचा कारमाल्यांचा पोर ओमकार तो, तर त्याचा ना IPL मध्ये काय टीव्ही मॅच लागतात त्या, तर त्याच्यावर बोलच हैदराबादची कोणती त्यांची क्रिकेटची टीम आहे ना, हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद काही सांगत, तर त्याची निवड झाली. तर बाई 30 लाख रुपये देऊन त्या पोराला त्याही त्यांच्या टीम मध्ये खेळायला घेतले. त्याच्या वाचून त्याला कंच्या सुधारा कंच्या ती बॅट चोखून आणलेली ती आपल्याला काय माहिती नाही. ती सांगतील बरी, ते सांगतील. माझ्या पोराला पण मी त्यांनी नाही उजेड पारला असतं का नाही. बायऱ्यांची माणसं यायची होती मशाला इथं पनवेलच्या. पण आता त्या नवी मुंबईच्या विमानतळावरच्या एवढा काय तिथं वाद पेटले ना, गावगावची लोक पक्की पिसाल्यात. त्या अख्खे गावगावची लोक सगळी सरकारच्या विरोधात गेल्यात नाही, ती सगळी पिसाल्यात. आता पिसालतील नाही तर काय होतील. आज जणू की ते दिबा पाटील लोक नेताच नाही का, लोक नेता नाही तर मग कोणी त्याही त्यांच्या हयातीत. आता समजा देव माणूस नाही राहिला इथं, त्यांच्या हयातीमध्ये ह्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी नाही केला. त्यांच्या जमिनी जणू की किऱ्या मुंगीच्या भावात त्या शिरकोणी इकत घेतलेल्या, त्यांना पण चांगला भाव त्याच माणसाने मिळवून दिला. मग त्याचा नाव नाही त्या इमानताला देतील, मग कोणचं नाव द्यायला पाहिजे? नाव देऊ 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 असा करीत करीत काही नाव काही दिलाच नाही ना. ते इमानतल पण चालू केलं. त्यांची आल्या तर निवडणूक महानगरपालिकेची. आता त्या महानगरपालिकेची निवडणूक आहे वाटतं काहीतरी 15 जानेवारीला आहे ना, 16 जानेवारीला तिचा निकाल पण लागायचा. तर मी उलट बोललो का त्याच्या आधीच येऊन गेला असताच का नाही. तर बोललो का नाही मला त्या निवडणुकीचं पण काही काम दिलं ताई, तर त्याच्याकरता मग त्याला तिथे थांबायला लागेल. तर बोलले आपण हाट करून पण जमायचं नाही. त्यांची पोराला का तिथंच राहतात. ह्या निवडणुका आपल्याला मस्त वाटते का आपला हक्क आहे, नुसता हक्क नाही बाई, तो जबाबदारी पण आहे. आता तिथल्या माणसांचं सगळं जीवनमान त्या निवडणुकाच ठरवतात. इथल्या त्यांचं आरोग्य कसं असेल, त्या पोरांना काय शिक्षण भेटायचे, ते सगळं निवडणूक ठरवते. आपण त्याला गावाले असं हाट करून झालं चालेल का बरं? सांग बरं, त्यांचं काय गावाला येऊन भागायचे का बरं? आपल्याला मस्त वाटतं का आपल्याला ही पोरं इथे यावं, पोरं तिथे येतात. त्याला म्हणते ज्या नागरिकांना समजते ना निवडणुकीची धुरा म्हणजे आपली काय जबाबदारी, त्या लोकशाहीला खरीच पुरं झालं वाट भेटते. पुढच्या बोलबाला टीव्हीच्या बातम्या घेऊन मी बेगीनच येते.